मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना एक भन्नाट कल्पना सुचली आहे। त्यांनी टाकाऊ मटेरियल मधून टिकाऊ इलेक्ट्रिक रिक्षा निर्माण केली आहे। विशेष म्हणजे या रिक्षेला सोलर सिस्टीम बसवण्यात आली असून ही रिक्षा उभी करून न ठेवता चालत असताना चार्जिंग होते। पाहूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ मटेरियल पासून टिकाऊ इलेक्ट्रिक रिक्षा निर्माण केली आहे। या रिक्षेला सोलर सिस्टीम बसवण्यात आली असून यामुळे रिक्षा उभी करून न ठेवता ती चालू असतानाच त्याचं चार्जिंग होणार आहे। त्यामुळे रिक्षा कमी वेळेत जास्त प्रवास करून प्रवाशांना सेवा देऊ शकणार आहे। तसेच या रिक्षेच्या निर्मितीसाठी जुन्या भंगारातील रिक्षेचा वापर करण्यात आलाय। त्यामुळे ही रिक्षा बनवण्यासाठी कमीत कमी खर्च आला। शुभम लुडबे, वैभव कांबळी, अनुज गिरकर, चंद्रशेखर वजे, शुभम झगडे, हर्षदीप दीनदयाळ यांनी या रिक्षा निर्मितीत सहभाग घेतलाय। या प्रकल्पाला डॉक्टर योगेश महाडिक, प्राध्यापक चंद्रशेखर इंगोले यांचं देखील मार्गदर्शन लाभलंय। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घडवलेल्या नवनिर्मितीमुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। नमस्कार, शुभम लुडबे। आम्ही ही सोलार बेस इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा बनवलेली आहे। यामध्ये काय केलेलं आहे तर रेट्रोफिटिंग ही सिस्टीम वापरलेली आहे। पेट्रोल बॉडी आपण जे परमिट व्हेकल्स असतात ते स्क्रॅबला न देता ते आपण रेट्रोफिटिंगद्वारे यामध्ये इलेक्ट्रिक मोटर बसवून इलेक्ट्रिकवर कन्वर्ट केलेली आहे। तर ह्या गोष्टी आपण पाहिल्याच आहेत की आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत। मग याच्यात नाविन्यपूर्ण काय आहे तर इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी जो चार्जिंगसाठी जो वेळ लागतो, 4 तास लागतात, 3 तास लागतात, तो आपण कमी करण्याचा यामधून प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी आपण काय केलं तर याच्या रूफवरती सोलर पॅनल बसवलेला आहे। त्या सोलर पॅनलमुळे काय होतं तर रिक्षा जो चालण्यात जो आपला वेळ जातो त्या आपल्या चालण्याच्या वेळेमध्ये बॅटरी ही चार्ज होते। तर सोलर पॅनल लावायचा मुख्य उद्देश काय तर एक वेळ कमी होतो आणि दुसरी गोष्टमुळे आपल्या देशात 70% जी आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो ती असते कोळशापासून तयार केलेली। तर ती कोळशापासून तयार केलेली ह्याच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये प्रदूषण भरपूर प्रमाणात होतं। ते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आपल्या रिक्षा चालकांचा वेळ हा सदुपयोगी करण्यासाठी आपण सोलर पॅनलची रिक्षा बनवली। हे मॉडेल आम्ही कॉलेजच्या बेसिसवर बनवलं। यासाठी माझ्या बरोबर करायला माझे मित्र वैभव कांबळी आणि अनुज गिरकर हे दोघांनी मला भरपूर प्रमाणात मदत केली आणि कॉलेजच्या बेसिसवर आमचे प्रोफेसर YV महाडिक सर यांनी आम्हाला मदत केली। आता हा प्रोजेक्ट आम्ही एक्झिबिशन असतं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदद्वारे 34वं यावर्षी डिपेक्स होतं। त्यासाठी आम्ही पुणे शिवाजीनगर COAP ग्राउंडला यावर्षी ते झालं। तिथे आम्ही घेऊन गेलेलो होतो। ते आम्हाला अगदी चांगला प्रतिसाद मिळाला। टाटा वगैरे अशा बजाज वगैरे ज्या कंपनी आहेत त्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत म्हणजे इन्व्हेस्टर्स असतात ते आम्हाला म्हणजे भेटून गेले। त्यांनी आमचं कौतुक वगैरे केलं। ते खूप आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे।